नेक्स्ट एक्झाम्पल बघा. y इक्वल टू 2x प्लस 3. पहिल्यांदा याच्यावरून x ची व्हॅल्यू काढून घ्या. मग 2x इक्वल टू y मायनस 3 होणार. therefore x इक्वल टू 2 ने इकडे डिव्हाइड करून घ्या. 1/2 इंटू ब्रॅकेट y मायनस 3 असं लिहिलं तरी चालेल. y मायनस 3/2 लिहिलं तरी चालेल. हे तुमचं फंक्शन तयार झालं f इनव्हर्स ऑफ y. त्याची डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू y. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y. dx अपॉन dy इज इक्वल टू हे 1/2 तसंच राहील आणि y ची डेरिव्हेटिव्ह 1 येणार, 3 ची डेरिव्हेटिव्ह 0. त्यामुळे हे एवढंच येईल त्याचं आहे. dx अपॉन dy मध्ये पुढे काही येणार नाही. तर थेरम वापरा फक्त. नाव dy अपॉन dx हे आपल्याला फाइंड आउट करायला सांगितले त्याने. dy अपॉन dx इक्वल टू 1 अपॉन dx अपॉन dy दॅट इज इक्वल टू 1 अपॉन 1/2 म्हणजे त्याचं फायनल आन्सर येणार 2. सिंपल आहे, काय विशेष नाही आहे जास्त त्याच्यात. नेक्स्ट क्वेश्चन आहे y इक्वल टू e रेस टू x मायनस 3. याच्यावरून e रेस टू x इक्वल टू y प्लस 3 आहे ना. हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. याच्यावरून तुम्ही डायरेक्ट लोगॅरिथमिक फॉर्म मध्ये जाऊ शकताय. x इक्वल टू हे असं येणार लॉग ऑफ y प्लस 3 आणि याचा जो बेस आहे तो इथे येतो. हे कन्व्हर्शन आपल्याला माहिती पाहिजे. बेसिक गोष्टी आहेत या अगदी. त्यामुळे जर एक्सपोनेन्शियल फॉर्मॅटमध्ये असेल तर त्याला तुम्ही लोगॅरिथमिक मध्ये असं जाऊ शकताय. जर लोगॅरिथमिक तयार असेल तर तुम्ही डायरेक्ट असं एक्सपोनेन्शियल मध्ये पण येऊ शकताय. आता हे तुमचं x इक्वल टू तयार झालं म्हणजे हेच तुमचं f इनव्हर्स ऑफ y हे फंक्शन या ठिकाणी तयार होईल. ठीक आहे. आता याची फक्त डेरिव्हेटिव्ह तेवढी घ्या. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y. dx अपॉन dy इज इक्वल टू लॉग ऑफ y प्लस 3 आहे. त्याची डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 अपॉन y प्लस 3 येणार आणि परत त्या y प्लस 3 ची डेरिव्हेटिव्ह. y ची डेरिव्हेटिव्ह 1 येणार, 3 ची डेरिव्हेटिव्ह 0. त्यामुळे ते काही पुढे नाही लिहिलं तरी चालते. आता फक्त थेरम तेवढा वापरा. y ची व्हॅल्यू याच्यात बघा बरं आता किती येते. y इक्वल टू हे तेवढं तुम्हाला आता त्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करावं लागेल. कारण मगाशी काहीच नव्हतं, फक्त 2 होतं. मात्र इथं तुम्हाला करावं लागेल का. मग y इक्वल टू किती आहे e रेस टू x मायनस 3 ते तेवढं इथं वापरा. 1 अपॉन e रेस टू x मायनस 3 ही झाली y ची व्हॅल्यू आणि त्याच्या पुढे प्लस 3 आहे. हे असं आहे. म्हणजेच हे काय येणार इथं 1 अपॉन e रेस टू x येणार. ही झाली तुमची dx अपॉन dy ची व्हॅल्यू झाली. त्याच्यावरून आता dy अपॉन dx इक्वल टू 1 अपॉन dx अपॉन dy म्हणजे याचा रेसिप्रोकल करा फक्त. तो येणार आहे e रेस टू x. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. y इक्वल टू e रेस टू 2x मायनस 3. त्याच्यावरून हे असं तयार होईल. मायनस 3 ला अलीकडे घ्या. तर हे तुमचं एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. याच्यातून मला लोगॅरिथमिक फॉर्म मध्ये जायचं आहे. इकडं 2x येणार. याचा लॉग तुम्हाला घ्यावा लागेल. लॉग ऑफ y प्लस p टू द बेस. हेच फक्त मी हे 2 न इकडे डिव्हाइड करतोय आणि x इकडे घेतोय फक्त बघा. therefore x इक्वल टू 2 ने याला डिव्हाइड करा. 1 अपॉन 2 log of y plus 3 to the base.
हे या पद्धतीने. आता याची डेरिव्हेटिव्ह मला घ्यायची आहे. याच्यामध्ये गोंधळ असा झालेला आहे की एक्झाम्पलच मी चुकीचं लिहून घेतलेलं आहे. बरं ठीक आहे, हे आपण पहिल्यांदा कम्प्लीट करू एवढं आणि मग दुसरं घेऊया त्याच्यातलं. आता हे घेतलंय पूर्ण तर कम्प्लीट करतो याला, 1 मिनिट फक्त. तर आता याची डेरिव्हेटिव्ह घेऊया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय, म्हणजे किती फरक पडतो ते पण लक्षात येईल बघा. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय जर केलं आपण इथं, तर dx अपॉन dy इज इक्वल टू, हे 1/2 तसंच राहील आणि इथे येणार 1/y+3 येणार. त्यापैकी y ची व्हॅल्यू आहे e⁻²x-3, ती इथं वापरा. e⁻²x-3 आणि हे पुढं +3, मग हे -3 +3 कॅन्सल होईल आणि हेच इथली व्हॅल्यू येणार 1/2 e⁻²x हे असेल. मग याच्यावरून मला dy/dx पाहिजे. dy/dx इक्वल टू त्याचा रेसिप्रोकल, याचा रेसिप्रोकल येणार आहे 2 × e⁻²x. हे त्याचं फायनल आन्सर आहे. तुम्ही इथल्या इथं पण त्याची डेरिव्हेटिव्ह चेक करू शकताय काय येते ते, काय विशेष नाही आहे त्याच्यात. पण आता याच्यामध्ये काय झालंय, त्यांनी प्रॉब्लेम दिलाय थोडासा वेगळा दिलेला आहे. त्याच्यामध्ये थोडस माझ्याकडून घेऊन घ्यायला चुकलेलं आहे. हे त्यांनी असं दिलंय, ईच्या घातांकात 2x पण आहे आणि -3 पण आहे. तर काय झालं, मी इथं -3 पुढे घेतलंय आणि त्या पद्धतीनं सोडवलेलं आहे. आता यात कसे चेंजेस होतील ते जरा बघ. तुम्हाला इथं पहिल्यांदाच लॉग घ्यावं लागेल किंवा एक्सपोनेन्शियलचं कन्व्हर्शन लॉग मध्ये करावं लागेल. याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट टेकिंग लॉग ऑन बोथ साइड असं जरी लिहिलं तरी चालतं. बघा त्या पद्धतीनं पण सांगतो. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स काय होणार, इकडे येणार लॉग वाय असेल. मग हे 2x-3 हे पुढे घ्या. इथं लॉग ई येणार. मग लॉग ई ची व्हॅल्यू ती 1 आहे. इथं बेस नसतो त्यावेळेला तो बेस ई असतो, त्याला नॅचरल लोगॅरिथम असं म्हणतात. मग ह्या लॉग ई ची व्हॅल्यू 1 येणार. त्यामुळे हे असेल. आता याच्यावरून 2x इक्वल टू पाहिजे मला. मग 2x इक्वल टू हे -3 इकडे लॉग y +3 होणार. therefore x इक्वल टू ह्या 2 ने इकडे डिव्हाइड करून घ्या. हे असेल 1/2 इंटू ब्रॅकेट लॉग y +3. दिस इज इक्वल टू f इनव्हर्स ऑफ y हे असेल. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्या. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y, dx अपॉन dy इज इक्वल टू हे 1/2 लॉग y ची डेरिव्हेटिव्ह 1/y, नुसतं 3 आहे त्याची डेरिव्हेटिव्ह 0. त्यामुळे हे काय होणार 1/2y होणार. पण y ची व्हॅल्यू किती आहे बघा. y ची व्हॅल्यू एवढी आहे e⁻²x-3. ते इथं तुम्हाला घ्यावं लागेल. सो दिस इज इक्वल टू 1/√x-3
टू इंटू ई रेस टू 2x-3 हे तुमचं dx अपॉन dy आहे. आता मला याच्यावरून dy अपॉन dx फाइंड आउट करायचं आहे. नाउ dy अपॉन dx इज इक्वल टू 1 अपॉन dx अपॉन dy, म्हणजे याचा रेसिप्रोकल करावं लागेल. याचा रेसिप्रोकल येणार 2 इंटू ई रेस टू 2x-3 हे त्याचं फायनल आन्सर आहे. मग जरा बघा थोडंसं ते -3 आपण जागा जरी बदलली त्या -3ची तरी फायनल आन्सर लगेच चेंज होते हे लक्षात घ्या. बघा इथं दोन्ही प्रकार सोडवून पूर्ण दाखवलेले आहेत. त्याचं फायनल आन्सर चेंज होणार तिथं. नेक्स्ट एक्झाम्पल, y इक्वल टू log x अपॉन 2 टू द बेस 2. पहिल्यांदा आहे या लॉग फॉर्मॅट मधून एक्सपोनेन्शियल मध्ये यायचं आहे. तर काय करायचं, इथं जो बेस आहे त्या बेसच्या घातांकात हे y मांडायचं, म्हणजे 2 रेस टू y होणार. हे 2 रेस टू y इक्वल टू हे काढून टाका, इथलं लॉग काढून टाका असेल. याच्यावरून x इक्वल टू काही 2 ने इकडे मल्टिप्लाय करा, 2 रेस टू y इंटू 2, म्हणजे हे टोटल किती होणार, 2 रेस टू इथं y आहे इथं 1 आहे, टोटल पॉवर होणार या पद्धतीनं. हेच तुमचं f इनव्हर्स y तयार झालं. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्या डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y. याची डेरिव्हेटिव्ह dx अपॉन dy, याची डेरिव्हेटिव्ह काय येणार, 2 रेस टू y प्लस 1 इंटू लॉग 2, आणि परत पुढं y प्लस 1 ची डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल, ती येणार 1, कारण विथ रिस्पेक्ट टू y असं आपण डेरिव्हेटिव्ह त्या ठिकाणी घेतोय. बघा लक्षात येते का. आता याच्यामध्ये परत y ची व्हॅल्यू मला वापरावी लागेल. y इक्वल टू काय, बघा ही व्हॅल्यू इथं घ्यावी लागेल. लॉग x अपॉन 2 टू द बेस 2 आहे, ही व्हॅल्यू इथं वापरूया. इथं पण दिसते व्हॅल्यू, तीच व्हॅल्यू आता इकडे घेतोय मी. देअरफॉर dx अपॉन dy दिस इज इक्वल टू 2 रेस टू y च्या ठिकाणी ही टर्म लिहायची आहे, लॉग x अपॉन 2 टू द बेस 2, ही झाली y ची व्हॅल्यू. त्याच्या पुढं प्लस 1 आहे आणि त्याच्या पुढं हे लॉग 2 आहे. आता इथं थोडंसं तुम्हाला ऍडजस्टमेंट करावी लागेल. ऍडजस्टमेंट जरा बघून घ्या व्यवस्थित. इथली ही पहिली टर्म मी तशीच मांडतो, फक्त इथं जे 1 आहे त्याला लॉग मधली टर्म लिहिणार आणि बेस 2 वापरायचं आहे, म्हणजे तुम्हाला हे असं लिहावं लागेल. हे नेहमी लक्षात ठेवा, लॉग ए टू द बेस ए असेल तर ह्याचा आन्सर 1 येतं. मगाशी आपण एका ठिकाणी लॉग ई ला डायरेक्ट 1 लिहिलं, त्याचं काय कारण होतं, ज्यावेळेला बेस लिहिलेला नसतो त्या तो बेस असतो, त्यामुळे ही टर्म आणि ही टर्म इक्वल असेल तर त्याचं आन्सर 1 येतं. म्हणून इथं 1 साठी मी असं म्हटले. त्याच्या पुढे हे लॉग 2 हे तसंच ठेवा, त्याचा बेस वेगळा आहे, त्याचा बेस ई आहे, हे लक्षात ठेवा. आता इथं घातांकामध्ये बघा लॉग एम प्लस लॉग एन आहे, त्यामुळे 2 रेस टू लॉग एम इंटू एन येणार इथं असेल, इंटू लॉग 2. ह्याच्यामध्ये हे 2 आणि हे 2 कॅन्सल होईल, मग 2 रेस टू लॉग एक्स टू द बेस 2 इंटू लॉग 2 हे असेल. Therefore dx अपॉन dy इज इक्वल टू, हे जर अशा फॉर्मॅटमध्ये जर असेल
इथं जी टर्म आहे तीच इथं बेसमध्ये जर असेल तर हे सगळं काढून टाका आणि फक्त एक्स लिहायचं. त्याचं एक्सप्लेनेशन आपण आधीच्या लेक्चर्समध्ये दिलेलं आहे, बघू शकताय तुम्ही ते परत एकदा. इम्पॉर्टंट पॉइंट म्हणून तेव्हा पण सांगितले, ते वापरावंच लागतं सारखं, एवढं लक्षात ठेवा. नाव dy अपॉन dx इक्वल टू, मला dy अपॉन dx पाहिजे. तर हे असेल 1 अपॉन dx अपॉन dy होणार, म्हणजेच इथे येणार 1 अपॉन x इंटू लॉग 2. हे त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनव्हर्स फंक्शन ऑफ द फॉलोइंग. तर जे तुम्हाला इथं फंक्शन दिलेलं आहे त्याच्या इनव्हर्सची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची आहे. बघा सिंपल काम आहे, काय विशेष नाही घ्यायचं असतं. पहिलं एक्झाम्पल, y इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स. हे तुम्हाला दिलेलं फंक्शन आहे. मग ह्याची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेऊन टाक. पहिल्यांदा डिफरन्शिएटिंग with respect to x dy upon dx equal to x square as it is, e raised to x ची डेरिव्हेटिव्ह e raised to x प्लस e raised to x as it is x square ची डेरिव्हेटिव्ह टू x हे असेल. आता याच्यातून काय कॉमन घेऊ शकताय बघा, x कॉमन घेऊ शकताय, e raised to x हे पण कॉमन घेऊ शकताय. हे कॉमन घेतल्यानंतर इथं x शिल्लक राहील प्लस इथं 2 शिल्लक राहील. बघा लक्षात येते का? हे तुमचं तयार झालं, या y ची डेरिव्हेटिव्ह तुमची तयार झाली. आता ह्या y इक्वल टू एफ ऑफ एक्स किंवा या फंक्शनच्या इन्व्हर्सची डेरिव्हेटिव्ह पाहिजे. मग त्याचं एक वाक्य तेवढं लिहा. नाव डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ऑफ y इज गिव्हन बाय. तर ती डेरिव्हेटिव्ह घ्यायची dx अपॉन dy. आणि dx अपॉन dy म्हणजेच काय, 1 अपॉन dy अपॉन dx. याचा फक्त व्यस्त करा, ते त्याचं फायनल आन्सर येईल. 1 अपॉन x इंटू ई रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 2 हे त्याचं फायनल आन्सर. यात काहीच करायचं नाहीये, विशेष काहीही नाही. dy अपॉन dx फाइंड आउट करा आणि y च्या इन्व्हर्सची डेरिव्हेटिव्ह, y च्या इन्व्हर्सची डेरिव्हेटिव्ह म्हणून dx अपॉन dy घ्या. दुसरं काही करायचं नाहीये याच्यामध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल, y इक्वल टू x into cos x differentiating with respect to x dy by dx equal to, product rule वापरा. first function, second function, first function as it is cos x ची डेरिव्हेटिव्ह minus sin x plus second function as it is x ची डेरिव्हेटिव्ह 1. so this is equal to minus x sin x प्लस cos x. हे आहे असं ठेवलं तरी चालेल. जर हे वजा चिन्ह पुढे ठेवून गोंधळ होणार असेल तुमचा, तर सरळ हे असं मांडून घ्या. प्लस आहे टर्म ती पहिल्यांदा लिहा, मायनस टर्मला नंतर ठेवा. त्याच्यानंतर आठवणीनं वाक्य तेवढं लिहा. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ऑफ y इज
ही तुम्ही y ची डेरिव्हेटिव्ह काढली. आता त्या y च्या इन्व्हर्सची डेरिव्हेटिव्ह पाहिजे. येणार dx अपॉन dy इज इक्वल टू 1 अपॉन dy अपॉन dx घ्यावं लागेल. ही व्हॅल्यू फक्त इथं वापरा. cos x मायनस x sin x हे त्याचं आन्सर आहे. नेक्स्ट y इक्वल टू x into 7 raised to x differentiating with respect to x dy upon dx equal to the first function his second function. First function as it is 7 raised to x ची derivative 7 raised to x into log 7 plus 7 raised to x as it is x ची derivative येणार 1. याच्यातून 7 raised to x हे कॉमन घ्या म्हणजे काय शिल्लक राहील x log 7 7 raised to x बाहेर घेतलेला आहे त्यामुळे इथं फक्त 1 शिल्लक राहील. या पद्धतीने येणार ते. मग हे तुमचं dy अपॉन dx तयार झालं. तर त्या y च्या इन्व्हर्सची डेरिव्हेटिव्ह नाउ डेरिव्हेटिव्ह ऑफ inverse of y is dx upon dy is equal to 1 upon dy upon dx. मग dy upon dx तयार आहे तुमचं ते फक्त त्याच्यामध्ये वापरा. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल असं राहिलं y equal to x square plus log x differentiating with respect to x dy by dx equal to x square ची डेरिव्हेटिव्ह 2x प्लस log x ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x. याला जरा सिम्प्लिफिकेशन करून घ्या. तर लसावी येणार आहे x या x ने इकडे मल्टिप्लाय करा ते होणार 2x स्क्वेअर प्लस 1. आता हे तुमचं dy अपॉन dx तयार होईल. therefore derivative of inverse of y is dx upon dy 1 upon dy upon dx याचा रेसिप्रोकल करून घ्या. याचा रेसिप्रोकल x अपॉन 2x स्क्वेअर प्लस 1 हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल y equal to x into log x differentiating with respect to x dy upon dx equal to प्रोडक्ट रूल वापरा. x आहे असं log x ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x प्लस log x ऍज इट इज x ची डेरिव्हेटिव्ह 1. इथे x ला x कॅन्सल होईल हे 1 शिल्लक राहील आणि हे log x इंटू 1 ते येणार log x. हे तयार झालं तुमचं dy अपॉन dx. आता y च्या इन्व्हर्सची डेरिव्हेटिव्ह. नाउ डेरिव्हेटिव्ह ऑफ
inverse of y is dx upon dy equal to 1 upon dy upon dx that is equal to 1 upon त्याचा जर रेसिप्रोकल घ्यायचा आहे हीच टर्म इथं फक्त छेदामध्ये मांडा हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनव्हर्स ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स. परत प्रश्न तसाच आहे. दिलेल्या फंक्शनच्या इनव्हर्सची डेरिव्हेटिव्ह काढायची आहे. फक्त थोडं त्यांनी वाढवलंय. अँड ऑल्सो फाइंड देअर व्हॅल्यू ऍट द पॉइंट्स इंडिकेटेड अगेन्स्ट देम. त्याच्या पुढं त्यांनी एक व्हॅल्यू सांगितलेली आहे, एक पॉइंट सांगितलेला आहे, त्या ठिकाणी त्या इनव्हर्सच्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू काय येईल हे त्यांनी विचारले. काय काम सगळं तेच आहे, फक्त शेवटी एक स्टेप वाढेल फक्त. बघा काय आहे ते. y इक्वल टू x रेस टू 5 प्लस 2x क्यूब प्लस 3x. पहिल्यांदा घ्या डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. dy बाय dx इक्वल टू x रेस टू 5 ची डेरिव्हेटिव्ह होणार 5 इंटू x रेस टू 4 प्लस 2 इंटू x क्यूब ची डेरिव्हेटिव्ह येणार 3x स्क्वेअर प्लस 3x मधलं 3 कॉन्स्टंट, x ची डेरिव्हेटिव्ह 1. सो दिस इज इक्वल टू 5 इंटू x रेस टू 4 प्लस 6x स्क्वेअर प्लस 3 हे असेल. आता याच्या इनव्हर्सची डेरिव्हेटिव्ह. नाउ डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ऑफ y हीच ती तुम्हाला पाहिजे असेल तर dx अपॉन dy असं लिहावं लागेल. आणि ते कसं मिळणार तुम्हाला 1 अपॉन dy अपॉन dx म्हणजेच 1 अपॉन 5x रेस टू 4 प्लस 6x स्क्वेअर प्लस 3 ही त्याची डेरिव्हेटिव्ह झाली, इनव्हर्सची डेरिव्हेटिव्ह. आणि ऍट x इक्वल टू 1 विचारले. याच्यामध्ये फक्त x इक्वल टू 1 ही व्हॅल्यू वापरा. ऍट x इक्वल टू 1 dy बाय dx इक्वल टू याच्यामध्ये x च्या ठिकाणी 1 वापरा. मग हे काय होणार बघा फायनल त्याचा आन्सर. 1 चा किती घातांक करा तो 1च येणार. म्हणजे इथं 5 6 आणि 3. 5 प्लस 6 ते झालं 11. 11 प्लस 3 ते झालं 40. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. y इक्वल टू e रेस टू x प्लस 3x प्लस 2 आणि ते त्यांनी सांगितलंय ऍट x इक्वल टू 0. डेरिव्हेटिव्ह घ्यायचे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. dy अपॉन dx इक्वल टू e रेस टू x ची डेरिव्हेटिव्ह e रेस टू x प्लस 3x आहे त्याच्यात 3 कॉन्स्टंट, x ची डेरिव्हेटिव्ह 1, 2 ची डेरिव्हेटिव्ह 0. हे एवढंच आहे ना. नाउ डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ऑफ y इज
ते येणार dx अपॉन dy इज इक्वल टू 1 अपॉन dy अपॉन dx दॅट इज इक्वल टू 1 अपॉन व्हॅल्यू फक्त इथं वापरायची e raised to x plus 3 at x equal to 0. फक्त याच्यामध्ये आता x equal to 0 वापरा फक्त. 1 upon e raised to 0 plus 3. मग e raised to 0, एनिथिंग raised to 0, कोणत्याही संख्येच्या घातांकात 0 असेल तर त्याची व्हॅल्यू 1 येते. 1 plus 3 that is equal to 1 upon 4. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम. y equal to 3x square plus 2 log x cube आणि त्यांनी व्हॅल्यू सांगितलेली आहे x इक्वल टू 1. सगळ्यात पहिल्यांदा याच्यामध्ये थोडस सिम्प्लिफिकेशन शक्य आहे या भागामध्ये. हे 3 पुढे घेतोय, लॉग आहे पुढे, त्यामुळे ते तुम्ही करू शकता. 3x स्क्वेअर प्लस 2 into 3 log x हे असेल. therefore y equal to 3x square plus 2 into 3 होणार आहे 6 log x. हे असं होईल त्याचं सिम्प्लिफिकेशन. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्या. डिफरन्शिएटिंग with respect to x dy upon dx equal to हे 3 आहे असंच राहील. एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह येणार 2x प्लस 6 ॲज इट इज लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स हे असेल. याचं सिम्प्लिफिकेशन करून घ्या पहिल्यांदा. therefore dy upon dx equal to हे काय होणार 3 दुने 6 हे 6x प्लस 6 अपॉन एक्स. चला असं येणार एक्स एक्स ने इकडे मल्टिप्लाय करा 6x स्क्वेअर प्लस 6 हे असं. मग आता याच्या इन्व्हर्सची डेरिव्हेटिव्ह. नाव डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ऑफ y इज ते होणार dx अपॉन dy येणार 1 अपॉन dy अपॉन dx. मग याचा रेसिप्रोकल करून घ्या फक्त. x अपॉन 6x स्क्वेअर प्लस 6 असं आहे. मग याच्यामध्ये x इक्वल टू 1 वापरायचं. at x equal to 1 dx upon dy equal to 1 upon 6 into bracket 1 चा square plus 6 that is equal to 1 upon इथं 6 आणि हे 6 6 plus 6 that is equal to 1 upon 12 असं त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. y equal to sin x minus 2 प्लस एक्स स्क्वेअर. एक्स ची व्हॅल्यू सांगितलेली आहे 2. डिफरन्शिएटिंग with respect to x dy upon dx equal to sin ची डेरिव्हेटिव्ह
कॉस एक्स मायनस 2 प्लस एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह ते येणार 2x. सिंपल आहे, याच्यात काही विशेष नाहीये. मग याच्या इनव्हर्सची डेरिव्हेटिव्ह, नाव डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ऑफ y इज dx upon dy is equal to 1 upon dy upon dx. This is equal to 1 upon ही dy upon dx ची व्हॅल्यू घ्यायचं. असे आणि आता त्यांनी याच्यामध्ये x इक्वल टू 2 वापरा म्हणून सांगितलं. वापरून घेऊया ती व्हॅल्यू. ऍट x इक्वल टू 2 dy upon dx अपॉन dy पाहिजे आणि x इक्वल टू 2 वापरायचं. 1 अपॉन cos 2 minus 2 प्लस 2 into 2 म्हणजे हे काय होणार 1 अपॉन cos 0 होणार इथं प्लस 2 into 2 येणार 4 1 अपॉन 1 प्लस 4 होणार आणि 1 प्लस 4 म्हणजेच 5 1 अपॉन 5 हे त्याचं फायनल आन्सर.